Hi friends, good morning one and all. I am Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is Human Anatomy and Physiology. Today I am going to discuss with a new chapter, that is Nervous System. We started a new chapter, that's the name Nervous System. Introduction about the nervous system. The neurons is the fundamental unit of nervous system. जो काय फंक्शनल युनिट आहे नर्वस सिस्टीमचा किंवा फंडामेंटल युनिट आहे तो आहे न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय आहे तर एक सेल आहे. अ न्यूरॉन इज ॲन इंडिव्हिज्युअल नर्व सेल्स अँड द नर्वस सिस्टीम कंटेन टू प्रिन्सिपल क्लासेस ऑफ सेल्स. त्या सेलचे दोन प्रिन्सिपल्स लाईक दॅट द न्यूरॉन्स अँड द न्यूरोग्लिया. The neuroglia are the cells and that the fill the space between the neurons, nourishing them and modulating their functions. जे काय न्यूरॉन्स आहेत, न्यूरॉन्स एक्झिट्स इन अ व्हरायटी ऑफ साईज अँड शेप्स. ते जे काय न्यूरॉन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट, तर त्या प्रत्येक न्यूरॉनचा साईज आणि शेप हे डिफरंट आहे. But they all possesses the ability to conduct an electrical impulses along their length. पण प्रत्येक न्यूरॉनचं फंक्शन्स हे सेम आहे, दॅट हॅविंग ॲबिलिटी टू कंडक्ट दी इलेक्ट्रिकल इम्पल्सेस अलॉंग देअर लेंथ. त्याच्या लेंथनुसार त्याचा इलेक्ट्रिकल इम्पल्स हा पास होत असतो. द मेक अ स्पेसिफिक कॉन्टॅक्ट विथ अदर सेल्स ॲट अ स्पेशलाइज्ड साइट्स कॉल्ड ॲज दी सिनॅप्स and across which signals are passed. The group of interconnecting neurons frequently form nerve circuit for the passage of electrical signals. In the peripheral nervous system, the long axons of neurons are a bundle and together form a nerve. The neurons कशापासून तयार झाले न्यूरॉन्स? The neurons are made up of four basic parts like that the cell body, the dendrites, the axon and the specialized axon terminal. One by one discuss here this neurons part. The cell body, it is the region containing the nucleus and most of the ribosomes and endoplasmic reticulum also. Cell body त्या न्यूरॉनचा एक पार्ट आहे आणि त्या सेल्समध्ये काय आहे प्रेझेंट तर न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, मोस्ट ऑफ द रायबोझोम्स प्रेझेंट आहेत आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमसुद्धा प्रेझेंट आहेत. ऑल न्यूरनल प्रोटीन्स अँड मेम्ब्रेन्स आर सिंथसाइज ओव्हर हिअर. यामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स सिंथसाइज होत असतात. त्यानंतर सेकंड पार्ट आहे डेंड्रायटिस किंवा डेंड्रायटिस. दीज आर थिनर फायब्रस अँड हायली ब्रांच प्रोजेक्शन्स एक्सटेंडिंग आउटवर्ड फ्रॉम द सेल बॉडी. सेल बॉडीच्या साईडला जे काय ब्रांच सारखं दिसते आपल्याला, दॅट इज कॉल्ड ॲज थिनर फायब्रस अँड हायली ब्रांच प्रोजेक्शन एक्सटेंडिंग आउटवर्ड फ्रॉम द सेल बॉडी, दॅट इज कॉल्ड ॲज अ डेंड्रायटिस. अँड ईच नर्व सेल कंटेन्स मेनी डेंड्रायटिस. These are input portion of neurons and receive the signal from sense organ or from the axons of another neuron. दुसऱ्या न्यूरॉनच्या ॲक्झॉनकडून काहीतरी सिग्नल घ्यायचा आहे. इट इज द इनपुट पोर्शन ऑफ न्यूरॉन अँड रिसीव द सिग्नल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन. एकतर सेन्स ऑर्गनकडून सिग्नल घ्यायचा आहे किंवा एकतर न्यूरॉनच्या लास्टला जे काही ॲक्झॉन्स आहेत त्यांच्याकडून सिग्नल घ्यायचा आहे. And these signals are converted into the electrical impulses and transmitted to the cell body. आणि त्याला कन्वर्ट करून त्या इलेक्ट्रिकल इम्पल्स is transmitted to that cell body. Then axons. Generally each nerve cell contain a single axon. प्रत्येक नर्व सेलला काय एक सिंगल ॲक्झॉन आहे, which is a thin, long and cylindrical fibers and that conduct the nerve impulses away from the cell body. That is, it is a major output portion of neuron. It is the major part of the
neurons. Then the axon may be meter or more in length. Axon हा एकतर 1 मीटर असू शकतो किंवा त्याच्यापेक्षाही मोठा लेंथ असू शकते. द डायमीटर मे व्हॅरी फ्रॉम अ मायक्रोमीटर टू मिलीमीटर. त्याचा जो काय ॲक्झॉनचा डायमीटर आहे तो मायक्रोमीटरपासून तर मीटरपर्यंत आहे. आणि हे ॲक्झॉनला एक मेम्ब्रेन आहे. द मेम्ब्रेन ऑफ ॲन ॲक्झॉन इज कॉल्ड ॲज अ ॲक्झोलेमा and that axonema contain the fluid that's called as a axoplasm. Most of the neurons are surrounded by a sheath of fatty material called as the myelin sheath. त्याला म्हटलं जातं मायलिन शीथ. त्या न्यूरॉन्सला काय केलं जातं, एक फॅटी मटेरियलचं शीथ सराउंडेड केलं जातं, त्याला म्हटलं जातं मायलिन शीथ. कशासाठी तर फर्दर धीज मायलिन शीथ अँड नॉन मायलिनेटेड पार्ट ऑफ ॲक्झॉन आर कव्हर्ड बाय न्यूरोलेमा, a delicate membrane, and which contains a series of Schwann cells on the inner side. Myelinated axon conduct the electrical impulse faster than non-myelinated ones. Myelinated कशासाठी आहेत तर myelinated axon that having conduct the electrical impulses faster than the non-myelinated ones. Axons are the specialized for the conduction potential. Action potential originate at the axon heel log and the junction of the axon and the cell body and travel to small branches of axon, that is axon terminal. Then axon terminal, the axon and the collateral undergo considerable branching and each branch ending in an axon terminal. These terminals are responsible for transmitting a signal, chemical signal in most cases, from the neurons to next neuron in a nerve circuit or to a muscle cell at a neuromuscular junction or to any of various other type of cells. These are the axon terminals. This is the parts of the neurons. Then divisions of nervous system. कोणत्या divisions आहेत nervous system त्या? Although various parts of nervous system are interrelated and interconnected. From convenience point of view, the nervous system can be divided into central nervous system and peripheral nervous system, and that central nervous system comprising the brain and spinal cord, and peripheral nervous system consisting the nerves extending from the brain and spinal cord. Then this is divided into the somatic nervous system, peripheral nervous system which comprises the sensory and motor neurons, and autonomic nervous system which is subdivided into sympathetic nervous system and the parasympathetic nervous system. Then central nervous system आपण पहिल्यांदा बघूया. The central nervous system is made up of spinal cord and brain. CNS जे म्हणतो आपण central nervous system, त्यामध्ये 2 ऑर्गन्स मध्ये येतात, एक म्हणजे स्पायनल कॉर्ड आणि दुसरा म्हणजे ब्रेन. त्यानंतर दुसरी जी काय आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्यामध्ये सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन्स येतात, आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी आहे त्यामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम येत असते. द स्पायनल कॉर्ड काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. द स्पायनल कॉर्ड इज अ कंटेन इन द व्हर्टेब्रल कॉलम. स्पायनल कॉर्डमध्ये काय एक व्हर्टेब्रल कॉलम आहे, अँड द स्पायनल मिनिंजेस इंटरनली प्रोटेक्ट इट, आणि त्याला मिनिंजेस दिलेले आहेत, लेअर दिलेले आहेत, अँड 3 सच स्पायनल मिनिंजेस आर प्रेझेंट. त्याला प्रोटेक्शनसाठी मिनिंजेस दिले आहेत. तर जो काय आउटर मोस्ट मॅटर आहे, आउटर मोस्ट लेअर आहे, त्याला म्हटलं जातं ड्युरा मॅटर. द आउटर मोस्ट लेअर इट्स कॉल्ड ॲज ड्युरा मॅटर. त्यानंतर दुसरा जो काय लेअर आहे मिडल लेअर, त्याला म्हटलं जातं ॲरॅकोनाइड मॅटर, आणि जो काय इनर मोस्ट लेअर आहे त्याला म्हटलं जातं द इनर मोस्ट पिया मॅटर. दिस इज द स्पायनल कॉर्ड. देन the space between the walls of vertebral column
and dura matter is called as epidural space and is filled with fat and connective tissue. कशामधला स्पेस आहे? व्हर्टेब्रल कॉलमच्या वॉलचा आणि ड्युरा मॅटरचा. इट्स अ इपिड्युरल स्पेस अँड दिस स्पेस इज अ फिलिंग विथ द फॅट अँड कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतरचा स्पेस येतो द स्पेस बिटवीन द ड्युरा मॅटर अँड अरॅकनॉइड मॅटर इज दी सब ड्युरल स्पेस. वरचा कोणता होता? इपाड्युरल स्पेस. दिस इज द सब ड्युरल स्पेस अँड दिस फिल विथ द interstitial fluid and the space between the arachnoid matter and pia matter is called as subarachnoid space and this is filled with the cerebrospinal fluid that is called as CSF fluid. The spinal cord is a slender cylinder about as a thick around as a little finger. आपल्या करंगळीसारखा हा स्पायनल कॉर्ड असतो, त्यापेक्षा थोडासा थिक. इट एक्सटेंडेड फ्रॉम द मेडुला ऑब्लंगिटा टू द सुपेरियर बॉर्डर ऑफ सेकंड लंबर व्हर्टेब्रा. In an adult, the spinal cord is about 42 to 45 centimeter long and has two enlargements and which are seen on external observations. That the cervical enlargement and lumbar enlargement. Cervical enlargement extending from the fourth cervical vertebra to the first thoracic vertebra and lumbar enlargement extending from the ninth thoracic vertebra to the 12th thoracic vertebra. Cerebrospinal fluid is present in the central canal of the spinal cord and in the subarachnoid space. 31 pair of spinal nerve originating from the spinal cord. स्पायनल कॉर्डमधून किती? 31 पेअर स्पायनल नर्वच्या त्या स्पायनल कॉर्डपासून ओरिजिनेट होतात. द स्पायनल नर्व इज कनेक्टेड विथ द स्पायनल कॉर्ड बाय द रूट्स. आणि ह्या ज्या काय स्पायनल नर्व्ज आहे ते इज कनेक्टिंग टू द स्पायनल कॉर्ड बाय द रूट्स. देर आर टू टाइप्स ऑफ रूट, द पोस्टेरियर ऑर डॉर्सल रूट अँड द अँटेरियर ऑर द व्हेंट्रल रूट. त्या स्पायनल कॉर्डला दोन रूट्स आहेत, एक म्हणजे पोस्टेरियर त्यालाच म्हणला द डॉर्सल आणि दुसरा म्हणजे अँटेरियर त्याला म्हणला द व्हेंट्रल. द डॉर्सल ऑर सेन्सरी रूट कंटेन सेन्सरी नर्व फायबर अँड विच कंडक्ट द नर्व इम्पल्सेस फ्रॉम पेरिफेरी टू द स्पायनल कॉर्ड. ज्या काही डॉर्सल आहेत किंवा सेन्सरी रूट आहेत म्हणजे पोस्टेरियरचा जो काय पार्ट आहे दॅट कंटेन द सेन्सरी नर्व फायबर अँड विच कंडक्ट द नर्व इम्पल्सेस फ्रॉम पेरिफेरी टू द स्पायनल कॉर्ड. म्हणजे सेन्स ऑर्गनपासून स्पायनल कॉर्डपर्यंत त्या सेन्स येतात. आणि व्हेंट्रलकडे काय असतं तर व्हेंट्रल ऑर मोटार रूट, व्हेंट्रल ऑर मोटार रूट किंवा अँटेरियर दॅट कंटेन द मोटार न्यूरॉन्स अँड कंडक्टिंग द नर्व इम्पल्सेस फ्रॉम द स्पायनल कॉर्ड टू द पेरिफेरी. स्पायनल कॉर्ड जी काय ॲक्शन देईल त्यानुसार रिफ्लेक्स आर्कचं पोझिशन इथे होत असतं. Then divisions of spinal nerves. एकूण there are the 31 pair of spinal nerves originating from the spinal cord. There are 31 pairs of spinal nerves originating from the spinal cord and according to the region of origination the spinal nerves are divided into, there are the 5 types. First cervical nerves and the cervical nerves मध्ये 8 pairs आहेत. थोरॅसिक नर्व्जमध्ये 12 पेअर्स आहेत. लंबरमधून 5 पेअर्स निघतात. सॅक्रल नर्व्जमधून 5 स्पायनल नर्व्ज आहेत आणि कॉकिजियल नर्व्जमधून 5 पेअर्स आहेत. अशा प्रकारच्या ह्या 31 पेअर ऑफ द स्पायनल नर्व दॅट हॅविंग ओरिजिनेटिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. सर्विकल नर्व 8, थोरॅसिक नर्व 12, लंबर म्हणजे कंबरपासून 5, सॅक्रल आणि कॉकिजियल नर्व्ज. अशा प्रकारच्या ह्या 31 स्पायनल नर्व्ज आहेत. त्यानंतर आहे इंटरनल ॲनाटॉमी ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड इंटरनली कसा दिसत असेल जर त्या स्पायनल कॉर्डचा ट्रान्सवर्स सेक्शन घेतला आपण. ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड शोज ग्रे मॅटर इन द सेंटर अँड सराउंडेड बाय व्हाईट मॅटर. त्याच्या सेंटरला ग्रे मॅटर दिसेल आणि सराउंडिंगला व्हाईट मॅटर आहे. आणि दी व्हाईट मॅटर refers to the aggregation of myelinated process
from many neurons and the white color is because of myelin. मायलिनमुळे त्याला व्हाईट कलर आलेला असतो. आणि जो काही द ग्रे कलर इज द नॉन मायलिनेटेड पार्ट अँड कॅन कंटेन न्यूरोनल सेल बॉडीज, डेंड्राइटिस, अनमायलिनेटेड axons or axon terminal. In the spinal cord, the central gray matter is edge-shaped and is surrounded by white matter, and the gray matter contains a central canal and which extend the entire length of spinal cord. The superior end of central canal is continuous with 4 ventricles and is filled with cerebrospinal fluid. The gray matter on each side of the spinal cord is divided into anterior or ventral horns and posterior or dorsal horns. And the cell bodies of neurons are located in the gray matter. Because of presence of gray matter in between, the white matter get divided into 3 पार्ट. त्यानंतर परत 3 पार्ट पडतात त्या व्हाईट मॅटरचे, जसं अँटेरियर व्हाईट कॉलम, पोस्टेरियर व्हाईट कॉलम आणि लॅटरल व्हाईट कॉलम. दिस इज द इंटरनल ॲनाटॉमी ऑफ द स्पायनल कॉर्ड. त्यानंतर हा सर्व पार्ट झाला स्पायनल कॉर्डचा, सेंट्रल नर्वस सिस्टीममधले. त्यानंतर आहे ब्रेन. As the spinal cord is contained within the vertebral column and the brain is contained within the skull. The central nervous system contains about 10 million neurons and each neurons of central nervous system is man is surrounded by about 10 glial cells or neuralgia. The central nervous system contain किती न्यूरॉन्स आहेत तर 10,000 मिलियन्स न्यूरॉन या प्रत्येक सेंट्रल नर्वस माणसामध्ये आहेत. द न्यूरॉन्स कॅन नॉट मल्टिप्लाय अँड मेनी न्यूरॉन्स आर लॉस्ट एव्हरी डे इन ॲडल्ट लाईफ. ह्या न्यूरॉनच्या सेल्स मल्टिप्लाय होत नसतात, पण दिवसेंदिवस त्या रोजच्या रोज एव्हरी डे लॉस्ट होत असतात. बट द ग्लाइल सेल्स, ज्या काय ग्लाइल सेल्स आहेत तर त्या मल्टिप्लाय होतात थ्रूआउट दी लाईफ. ॲज दॅट ऑफ द स्पायनल कॉर्ड द ब्रेन इज ऑल्सो कवर्ड बाय मेनिंजेस. जसं स्पायनल कॉर्डलाही मेनिंजेस होते, प्रोटेक्शन लेअर होते, तसंही ब्रेनला पण 3 लेयर्स आहेत, जे द आउटर ड्युरा मॅटर, मिडल आर्कॅनॉइड मॅटर आणि इनर पिया मॅटर. दिस इज द मेनिंजेस ऑफ द ब्रेन. देन व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. देर आर सर्टन कॅव्हिटीज इन द ब्रेन कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये व्हेंट्रिकल्स आहेत, कॅव्हिटीज आहेत. तर त्या ज्या काही कॅव्हिटीज आहेत त्याला व्हेंट्रिकल्स म्हणलं जातं. द व्हेंट्रिकल्स आर फिल विथ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड अँड देर आर 4 सच अ व्हेंट्रिकल ऑफ द ब्रेन. एक आहे 2 लॅटरल व्हेंट्रिकल आर प्रेझेंट इन 2 हेमिस्फिअर ऑफ ब्रेन. थर्ड लाई बिटवीन हायपोथॅलॅमस अँड थॅलॅमस अँड फोर्थ बिटवीन ब्रेन स्टेम अँड सेरेबलम अँड इज कंटिन्युअस विथ सेंट्रल कॅव्हिटी ऑफ द स्पायनल कॉर्ड. एकूण किती 4 व्हेंट्रिकल्स आहेत ब्रेनमध्ये, तर त्यापैकी 2 आहेत ते लॅटरल आहेत. लॅटरल व्हेंट्रिकल्स आर प्रेझेंट इन 2 हेमिस्फिअर ऑफ ब्रेन. तिसरा जो आहे तो हायपोथॅलॅमस आणि थायलॅमसमध्ये जातो आणि चौथा जो आहे तो ब्रेन स्टेम आणि सेरेबलममध्ये जातो. द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज अ क्लिअर colorless liquid and which contain glucose, proteins, lactic acid, urea, cations like sodium, potassium, calcium, magnesium, and anions like chlorine, bicarbonate, etc. Also, some WBCs are present in cerebrospinal fluid. जे काय सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे ते जे काय व्हेंट्रिकल्समध्ये फिल केलेलं आहे, तर ते जे आहे ते लिक्विड, ते फ्लुइड एक कलरलेस लिक्विड आहे अँड दॅट कंटेन ग्लुकोज आहे, प्रोटीन्स आहेत, लॅक्टिक ॲसिड आहेत, युरिया आहे आणि कटायन्स आणि आनायन्ससुद्धा आहेत. आणि ऑल्सो सम ऑफ द WBC आर ऑल्सो प्रेझेंट इन द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि लास्ट आहे फंक्शन्स ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. काय फंक्शन्स आहेत पण या सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचे, तर द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रोव्हाइड्स सपोर्ट अँड प्रोटेक्शन टू द डेलिकेट स्ट्रक्चर ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ह्या सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमुळे काय होतं आहे, प्रोटेक्शन होते. प्रोव्हाइड द सपोर्ट प्रोटेक्शन टू द डेलिकेट स्ट्रक्चर ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. या स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनमध्ये जे काही डेलिकेट स्ट्रक्चर आहेत त्यांना सपोर्ट किंवा प्रोटेक्शन ह्या CSFमुळे होत असते. ह्या CSFमुळेच इट ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर
प्रोव्हाइडिंग अ कुशनिंग टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ह्या CSFमुळं ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला शॉकअपसारखं किंवा कुशनिंगसारखं तिथे प्रोव्हाइडिंग त्याला ॲक्शन मिळते. इट मेंटेन द युनिफॉर्म प्रेशर अराउंड दिस डेलिकेट स्ट्रक्चर. याच्यामुळे जो काय प्रेशर आहे तो युनिफॉर्म ठेवला जातो. इट प्रोव्हाइड अ केमिकल प्रोटेक्शन टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा प्रोटेक्शनमुळे काय होतं, जिकडे कोणत्याही प्रकारचं केमिकल एंट्री होणार नाही. त्यामुळे CSFच्या फ्लुइडमुळं प्रोटेक्शन टू अनदर केमिकल टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. इट प्रोव्हाइड्स न्यूट्रियंट्स अँड कॅरीज अवे द मेटाबॉलिक वेस्ट. सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये काय आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, कॅरीज अवे द मेटाबॉलिक waste. This is the functions of cerebrospinal fluid. Then thank you so much. In next lecture show that the explain with the cerebrum part.